धाव जिगर अस्मानी, लढ आज दिसू दे पाणी, झटक्यात फिरू दे डाव नवा शर्फीचा, घुमू देत आभाळी थाप, उडू देत जरा थरकाप, कळू देत जगाला रंग तुझ्या मातीचा, भिड जोश दिसू दे आज, मातीत मिळू दे माझ, चल ठोकून शट्टू उडवून खुरदारे, मार मुसंडी, मार मुसंडी, मार मुसंडी, मार मुसंडी. आव्हान असू दे लय भारी, पकडीत दिसू दे तयारी, आव्हान असू दे लय भारी, पकडीत दिसू दे तयारी, धुळ चाळीत जा तू अल्लाद, भरू देत गड्या तू वस्ताद, चुक दे तुराचा ठोका, उचलून मिळाला मोका, चल ठोक. नगर तालुक्यातील घोसपुरी येथील श्री पद्मावती देवी मातेच्या वार्षिक यात्रोत्सवानिमित्त शनिवारी दिनांक 4 रोजी आयोजित करण्यात आलेल्या इनामी कुस्त्यांच्या आखाड्यात राज्यभरातील नामवंत मल्लांनी हजेरी लावत कुस्तीमल विद्येतील आपले कसब दाखविले. यावेळी रंगलेल्या लक्षवेधी कुस्त्या पाहून उपस्थित कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फिटल्याचे दिसून आले. घोसपुरी येथील श्री पद्मावती देवस्थान जागृत असून येथील काच मंदिर सर्वत्र प्रसिद्ध आहे. देवीचा वर्षातून 2 वेळा वार्षिक यात्रोत्सव होत असतो. यामध्ये नवरात्र आणि दुसरा यात्रोत्सव चैत्र पौर्णिमेच्या 3ऱ्या दिवशी होत असतो. यावर्षी शुक्रवारी यात्रोत्सव पार पडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचे मैदान भरविण्यात आले. त्यासाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा केली होती. लोकवर्गणीद्वारे जमा केलेल्या पैशातून शनिवारी .4 इनामी कुस्त्यांचा आखाडा रंगला. रोख बक्षिसांचा वर्षाव उपस्थित मल्लांवर करण्यात आला. गावच्या लोकवर्गणीसह उपस्थित मान्यवरांनीही रोख बक्षिसे देत मल्लांचा उत्साह वाढविला. राज्यभरासह नगर जिल्ह्यातील अनेक मल्ल या ठिकाणी आले होते. यावेळी अनेक कुस्त्या अतिशय रंगतदार झाल्या. मल्लांचे डाव, प्रतिडाव, चपळाई, कुस्ती मल्लविद्येतील कसब पाहून टाळ्या व शिट्ट्यांचा आवाज घुमत होता. यावेळी कैलासवासी राजेंद्र लांडगे यांच्या स्मरणार्थ मानाच्या चांदीच्या गदा तेजस झरेकर याने जिंकली. या आखाड्यात गावातील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. कुस्ती मैदानाचे नियोजन युवा महाराष्ट्र केसरी विष्णू खोसे यांच्या अधिपत्याखाली करण्यात आले होते. पंच म्हणून ज्ञानदेव झरेकर, सागर झरेकर, अविनाश भोसले, अजय वाळके, सोमनाथ झरेकर यांनी काम पाहिले. लोकवर्गणी व आखाड्याच्या नियोजनासाठी यात्रा कमिटीसह ग्रामपंचायत व सोसायटीचे पदाधिकारी, सदस्य व गावातील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. या कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांनी मोठी गर्दी केली होती.